कोकणातील रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, बाणकोट व गोवागड या सागरी जलदुर्गांची भटकंती. पैठणदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातील रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, बाणकोट व गोवागड या सागरी जलदुर्गांच्या अभ्यास भटकंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. पैठणातील पैठणदुर्ग प्रतिष्ठानच्या या शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमी ग्रुपच्या वतीने प्रत्येक महिन्याला राज्यातील विविध गड किल्ल्यांवर अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास व भटकंती मोहिमेचं आयोजन करण्यात येतं. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये कोकणातील अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या तब्बल 5 ऐतिहासिक व बुलंद किल्ल्यांवर अभ्यास भटकंती करण्यात आली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वतःचा सागरी आरमार उभा करून परकीय आक्रमकांना तोडीस तोड उत्तर दिलं. बलाढ्य मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज, फ्रेंच आणि डच या परकीय राजसत्तांना नेस्तनाबूत करून ते सर्व सागरी जलदुर्गांना हिंदवी स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं. हिंदवी स्वराज्याचे व इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या सागरी जलदुर्गावर अभ्यास आणि भटकंती मोहिमेचं आयोजन करत इतिहास जाणून घेण्यात आला. महाराष्ट्र भूमीला जवळपास 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या सागरी पट्ट्यामध्ये शेकडो जलदुर्गांची बांधणी व उभारणी छत्रपती शिवरायांनी केलेली असून दिसून येत आहे. यातील काही गड किल्ले शेकडो वर्षांपूर्वीचे तर काही गड किल्ले हे हजारो वर्षांपूर्वीचे असलेले आपणास आढळून येतात. कोकणातील या अनोख्या सागरी जलदुर्ग अभ्यास भटकंती मोहिमेमध्ये शिवाजी गाडे, महेश गुंडे पाटील, द्वारकादास निवारे, प्रकाश सोनवणे, सुनील पायघण, सुरेश गवळी, संदीपान निवारे, दत्ता पोकळे, बाळासाहेब पाखरे, नवनाथ बर्डे या शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमींनी सहभाग घेतला होता. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.